भाई काय सीन आहे, पैसा वसूल झालाय ट्रेनमध्ये या. तर मित्रांनो फायनली आपण माळशेज घाटला येऊन पोचलो आहोत. भारी वाटतंय का इकडे येऊन? हा पहिल्यांदाच आला तिकडं? ते पण पहिल्यांदाच आले आहेत आणि मी पण पहिल्यांदाच आलोय. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लव्हर्स ऑन जर्नीमध्ये. तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरुवात झालेली आहे आणि मी निघालो आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी. तर त्याचं नाव आहे माळशेज घाट. तर मित्रांनो ऑलमोस्ट सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपल्याला इकडून माळशेज घाटला जायचं आहे. माळशेज घाटला जाण्यासाठी 110 किलोमीटर आपल्याला कवर करावे लागणार आहे. म्हणजे वन साईड 110 किलोमीटर असणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला यायचं आणि जायचं टोटल मिळून 220 किलोमीटरचा आपला हा प्रवास आहे. तर चला आपण टाईमपास न करता आपण आपल्या राईडला सुरुवात करू. आणि मित्रांनो माझ्यासोबत आज माझा मित्र आहे, भाग्यश्री आली नाही, याचं नाव आहे सतीश. हे आपल्यासोबत आजची राईडला माझ्या पार्टनर असणार आहे. तर चला आता आपण टाईमपास न करता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. मित्रांनो पावसाळा ऋतू हा सुरू झालेला आहे आणि आज मी या पावसाचा आनंद घेत निघालो आहे माळशेज घाटला. मित्रांनो महाराष्ट्रात बरेचसे घाट आहेत, पण या माळशेज घाटाची वेगळीच मजा आहे. आकाशाला भिडलेले मोठमोठे डोंगराळ कडे, यावरूनच खळखळत पेसाळत येणारे धबधबे, दाट ढगांची गर्दी आणि हिरव्यागार शालूंनी नटलेले सह्याद्रीतील पर्वतरांग, त्यातूनच वळणे घेत बोगद्यात शिरणारे रस्ते. मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुणेपासून 130 किलोमीटर अंतरावर हे माळशेज घाट आहे. भूक लागले. इकडे आजूबाजूला खायला काहीच नाही. इकडे आम्हाला वाटेमध्ये जांभूळ दिसले, तर ते घेण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे. हे पहा हे जांभळं आहेत. चांगले आहेत का जांभळं? गोड आहेत. किती रुपयाला दिले? या जंगलात 10 रुपयाची पिशवी करून. गोड आहे तो, भारी लागतं जांभळं. ओ भाई काय सीन आहे भाई, मध्ये मध्ये थांबतोय प्रत्येक वेळेस. हा सीन बघा तुम्ही. मित्रांनो जागोजागी प्रत्येक ठिकाणात मी थांबतोय, कारण की इकडचं पावसामुळे वातावरण इतकं सुंदर झालं आहे, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि मित्रांनो आता मी ज्या जागेत थांबलो आहे तिथून माळशेज घाट ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटं अंतरावर आहे. आणि इथे मी कशासाठी थांबलो आहे ते तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे दृश्य पाहण्यासाठी मी इथे थांबलो आहे. ढगांमध्ये हा पूर्ण असा लपला गेलेला भैरवगड आहे. पूर्ण ढगांमध्ये हा लपले गेलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि इकडून आपल्याला सरळ माळशेज घाटकडे जायचं आहे. हे पहा इकडे माकडाचं टिल्लू बसलंय. कसं का ते पळाला 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 पळाला, हे बघा उड्या मारतोय कसा तो. भारी दिसतोय तो. तर मित्रांनो फायनली आपण माळशेज घाटला येऊन पोचलो आहोत. हे पहा पूर्ण असं माळशेज घाट आहे आणि आपण इकडे आपली बाईक उभी केली आहे.
पाठमाग कसा असतोय, भारी वाटतंय का इकडे येऊन? हा, पहिल्यांदाच आला तिकडं? ते पण पहिल्यांदाच आले आहेत आणि मी पण पहिल्यांदाच आलो आहे. आणि हे समोर पहा, हा माळशेज घाटमधील पहिला झरणा आहे. आणि आपल्याला असंच इकडून पुढे जायचं आहे. आणखीन इकडून पुढे गेल्यावर 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती तो जो व्ह्यू पॉईंट आहे, माळशेज घाटचा जो मेन व्ह्यू पॉईंट आहे, तिकडेच आपण जाऊन पोहोचू. आणि असे बरेचसे छोटे छोटे झरणे आपल्याला या वाटेने जाताना दिसतील. आणि इकडे बघा सर्व पर्यटक लोक आनंद करताना दिसतात या झरण्यामध्ये. आणि आपल्याला या वाटेने आणखीन पुढे जायचं आहे, 2 ते 3 किलोमीटर अंतर पुढे जायचं आहे. तिकडून पुढे गेल्यानंतर आपण जाऊन पोहोचू माळशेज घाटच्या त्या व्ह्यू पॉईंटला. मित्रांनो, त्या झरण्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोगदा लागेल. त्या बोगद्याला आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि आपण जाऊन पोहोचू त्या माळशेज घाटच्या व्ह्यू पॉईंट जवळ. भाई काय सीन आहे, पैसा वसूल झालाय ट्रेकमध्ये. या बघा दृश्य इकडचा, काय खतरनाक व्ह्यू आहे हा. ते पहा, तिकडे एक बोगदा आहे. तो बोगदा क्रॉस करून आपल्याला त्याच्या पुढे तो एक व्ह्यू पॉईंट आहे. मे बी गोप्रोने तुम्हाला दिसणार नाही, पण तिकडे आहे. तर आपल्याला आता इथून असं आणखीन असं क्रॉस करून पुढे जायचं आहे आणि आपण जाऊन पोहोचू त्या व्ह्यू पॉईंटजवळ. काही खतरनाक वाटतं आज इकडे येऊन, मन प्रसन्न झालं इकडे येऊन. काय नजारे आहेत तिकडचे, हे पहा, मस्त हवा सुटले इकडून. बापरे, खतरनाक. पाठमागला जाऊ बाय. कसं वाटतं इकडे येऊन? काय वाटतंय? मजा आली आज, पैसा वसूल ट्रिप झाली ना आजची. हो, ते पहिल्यांदाच आलोय आम्ही इकडे. खूप भारी वाटतंय. पावसाळा नाही आहे इतकंच की पावसाळ्यामध्ये आणखीन मजा आली असते इकडे आलो असतं. पावसाळा नाही आहे म्हणून थोडंसं होतंय. सकाळपासून जरा पण पाऊस आला नाही आज. पाऊस आला असता तर थोडंसं मजा आली असती. इकडचे धरणे वगैरे दिसले असते. थोडं पण पाणी पडताना दिसत नाही डोंगरावरून. तेवढाच एक तो छोटासा झरणा होता, तेवढंच तो वाहताना दिसत होता. बाकी कुठेच पाणी वाहताना दिसत नाही. सो असो, तर चला आता आपण इकडून पुढे जाऊयात आणि जाऊन पोचूयात त्या व्ह्यू पॉईंट जवळ. फायनली गाईज, आपण येऊन पोहोचलो आहोत त्या माळशेज घाटच्या व्ह्यू पॉईंट जवळ. हे पहा, इथून ही दरी आहे आणि हा माळशेज घाटचा मेन व्ह्यू पॉईंट आहे. इकडे बरेचसे पर्यटक लोक भेट देण्यासाठी येतात. आम्ही पण आज तिकडे भेट देण्यासाठी आलो आहे. आणि या व्ह्यू पॉईंटवरून हा नजारा दिसतो, तुम्ही पाहू शकता. काय नजारा आहे हा. पाऊस नाही आहे म्हणून इतकी मजा येत नाही आज. पाऊस असता तर भारी झाला असता. पाऊसच नाही आज.
इच्छा होती की मला माळशेज घाटला जायचं आहे, कधी तिकडे जातो. तर फायनली आज मी माळशेज घाटला जाऊन आलो आहे. खूप सुंदर असं ते प्लेस आहे. जर मित्रांनो तुम्ही कोणी माळशेज घाटला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की माळशेज घाटला जाऊन तुम्ही विजिट करा, कारण की खूप सुंदर असं ते प्लेस आहे. मीही अगोदर कधी पाहिलं नव्हतं माळशेज घाट, पण आज जाऊन स्वतः पाहिलं तर डोळ्याने अनुभवलं तिकडचं दृश्य. खूप सुंदर दृश्य आहे तिकडचं. तुम्ही पण एकदा तरी माळशेज घाटला जाऊन नक्की विजिट करा. आणि मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग आपण इकडेच एंड करूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, करून आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. आणि बाय बाय, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.